क्रिकेट मधला खेळाडू ह्या खेळाडूंना अक्षरशः मात्र श्र म्हणता गेलं की चिंबीपाडा एक गाव कुठं आलं आणि जेव्हा मात्र क्रिकेटला सुरुवात झाली भिवंडी टेनिस बॉलमध्ये त्या आलेखावरती चिंबीपाडा गावाचं वर्णन ह्या खेळाडूंना दर्शवलं आणि त्या ठिकाणी मात्र इनगावकडनं कल्पेश दत्त नॉस्टेकर एनवरती आहे आधीच्या मॅच तो देखील घातक ठरला होता आता मात्र तीच फलंदाजी पुन्हा एकदा करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये यावेळी थोडंसं मात्र खराब लाईन आपले चेंडू मात्र पंच महेश करपट दर्शवताना प्रमुख पंच म्हणून पण पाहिलं तर महेश करपट स्क्वेअरचे पंच पण पाहिलं तर स्वप्नील जाधव या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय जबरदस्त समर्थ टुर्नामेंट एक देखील आयोजन या एप्रिल महिन्यामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आणि सर्व क्रिकेटर आणि सर्व मान्यवर आणि त्यात म्हणजे पंच समोर पाहतोय या उन्हाच्यामध्ये पर्यंत क्रिकेट करत असताना आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर शेवटी सगळं बॉल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय मात्र त्या ठिकाणी टीमचा खेळाडू तुम्ही जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला दर्शवलं पाहायला मिळत आहे आणि सगळी गोलंदाजी त्या करता पाहायला मिळत आहे चांगला बॉल या बलिपात करंगमध्ये खेळाडू पाठवलाय बॉलला नक्कीच मुख्य मंचाच्या डोक्यावरनं झुंजावत गेलाय बॉल फेकून दिलाय बॉल आउट ऑफ द पार सक्सर 6 धावा एक सगळे क्रिकेट आपल्याला मैदानात शब्द पाहू शकाल एका साईडला छत्रपती शिवाजी महाराज इनगाव तर एका साईडला जय बजरंग चिंबीपाडा अप्रतिम संघर्ष यावेळी डी पॉइंटचा फटका फक्त नसीहत दिली गेली चेंडू मात्र दान करते इनटू द गॅप द क्लिअर बॉन्डी होते या ठिकाणी क्लिअर चौकार 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र जाऊन पॉझिटिव्ह मात्र इनगाव विदाउट लॉस ऑफ द विकेट्स 13 या धावसंख्येवरती अंतिम चेंडू मात्र बाकी आहे 5 चेंडू मध्ये 13 धावा आल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 चेंडू पाहिजे नक्की सिंगल डबल वाईट पाहायला मिळाला त्यानंतर मात्र एक षटकार एक चौकार आला पहिला चेंडू मात्र ऑन साईडला दुसरा मात्र शॉर्ट थर्डमॅन रिझर्व्हमध्ये यावेळी स्पीड ऑफ द गेम मध्ये थोडंसं लेग स्टिकला थोडंसं मात्र मिस करण्यापासून दुरवलं गेलं बॉल आणि त्या ठिकाणी मात्र नक्कीच पंचमचे महेश करपडेने दर्शवलं गेलं की हा चेंडू मात्र व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉल स्वरूपाने एक सिंगल येते आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड तुम्ही जर पाहता टीम इनगाव जाऊन पोहोचेल मात्र 14 या धावसंख्येप्रती ठाणे पालघर जिल्ह्यातील विविध कामातील खेळाडू आपले सामने भेटत असताना मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज तुम्ही जर पाहिली तर ठिकाणी सायकल तुम्हाला पाहता यावेळी लोअर फुलटच बॉल मात्र अनसाईडचा खेळाडू त्याला अप्रतिम सूरज आहे त्या ठिकाणी विकेट होईल पतन आणि ज्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच ज्या लाईनअप गेल्या ज्या पाहू शकाल नक्कीच लाईटचे स्पोल पाहतो डायरेक्ट जर हिट झाला असता चेंडू मात्र डीट दिला असता षटक मात्र पहिले या ठिकाणी कंप्लीट झाले पहिल्या पूर्वातील आणि फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर निलेश त्या ठिकाणी परताना पाहायला मिळतोय येणारा सेकंड गोलंदाज बॉलिंग मार्कवरती असेल येणारा नवीन बॅटर आपल्या बॅटिंग स्थानवरती उभा असेल त्याआधी मात्र एक छोटासा ब्रेक छोटीशी विश्रांती डीजेचा दिव्याचा संडे सुपर संडे धन्यवाद डीजे नवीन बॅटर विकास कल्पेश आणि सुमित मधला आता संघर्ष सेकंड स्पेल करतात सुमित एक नवीन खेळाडू 12 चेंडूचा केला जो विशेष पहिला बॉल करतात यावेळी कल्पेश ऑन साईडला मात्र फटक्यामध्ये परफेक्ट प्रॉपर कनेक्शन होतं मनगटाचा वापर टायमिंग प्रॉपर आउट ऑफ द पार षटकार 6 धावा आणि या 6 धावाच्या सहाय्याने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल ते मात्र 20 रन ऑन कार्ड नक्की कल्पेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे
तोपर्यंत संघर्षाची धुरा सांभाळणं एक सर्वात मोठा वसा त्या टीमचा आहे. तो खऱ्या अर्थानं त्या टीमचा आधारस्तंभ आहे आणि त्याच्या परिस्थितीने मात्र दिलाय ऑन साईडला. आपण पाहतो ज्या ठिकाणी लाईन ऑफ लेट तर पहिल्याच बरोबर सुमित वरती आघात. सेकंड बॉल गुड नाटेक बिग ब्लास्ट एक पाठवलंय बॉलला. सेकंड षटकार सिक्सर 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 26. या स्पर्धेची देखील मात्र खूप वेगळी लेवल आहे. आज ठाणे पालघर आदिवासी समाजाला अप्रतिम संकेत चिन्ह दिले गेलेत. या समाजाला इथनं आपण पाहिलं तर थोडंसं पुढे येण्याचं काम मात्र या सर्वांनी केलंय आणि त्यातील आपण पाहिलं तर राहुल पाटील, महेश करपट, त्यांनी पाटील अशांनी खरंच सर्व मतं कलमोनकर फाट मेहनत घेतली आहे. त्यानंतर नक्कीच आपण पाहू शकाल उपाध्यक्ष अतिश कदम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेकरता दिवस रात्र मेहनत करणारे पाहू शकाल शिवा पाटील असेल, विलास पाटील असतील, उल्हास पाटील असतील, सर्वांनीच आपण पूर्ण कलमोड गावानं मेहनत घेतली या स्पर्धेकरता. यावली दूरन डोंगर साजर म्हणावा लागेल कारण दूरवरचा बॉल खऱ्या मात्र जाग्यावर नाही खेळण्याचा प्रयास आणि त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा दर्शवताना महेश करपट आपल्याला पाहायला पडतात. स्कोर कार्ड 28 या धावसंख्येवरती जाऊन बोलतोय. कल्पेश जोपर्यंत मैदानात शांत उद्घोषक मात्र होताना पाहायला मिळणार आहे. कल्पेश एक विस्फोटक एक मात्र असं म्हणतात की करणारा खेळाडू आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच यावर पुढे शकता लोअर फुटबॉल थोडंसं मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. लॉंग टीमचा खेळाडू मात्र ऑन साईडला इपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती मात्र जाऊन पोहोचत आहे 29 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम बॉल 11 चेंडूचा केल्यानंतर कंप्लीट झाला. हे स्पेल थोडंसं मात्र मार्क ठरले गेलं. यातील पहिल्या बॉलवरती 2 षटकार, त्यानंतर सिंगल आली, व्हाईट बॉल आला, त्यानंतर सिंगल पाहायला मिळाली. अशा स्वरूपात आतापर्यंत 15 धावा या ठिकाणी मात्र खर्च केल्या गेल्या. अंतिम बॉल कल्पेश समोर त्याकरता नक्की थोडंसं प्रेशर सुमितवरती असेल कारण एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची समोर ओळख परिचय पाहायला मिळतोय आणि सातत्याने एक गाव क्रिकेटनं दर्शवलं गेलं आहे की आपल्या गावाकडचा खेळ हा खूप वेगळा खेळ असतो आणि ते मात्र दर्शवत असताना वरी कल्पेशकडनं तीच मात्र मी देई फाटचं कट येतपर्यंत आवाज आणि त्यानंतर मात्र आघात. विकेटचं बदल खेळाडू बाद मिस्टर कल्पेशला परतावं लागेल. सुमितनं शेवटच्या बॉलवरती मात्र विकेटचं बदल परताना पाहायला मिळाला. येणारे शेवटची 6 चेंडू बॉलिंग मागवरती असतील त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक.
समीर तुम्ही गोलंदाज बॅटर देखील मैदानात शॉटमध्ये पाहतो नक्कीच निघावकडनं स्ट्रायकर एरिवरती आपण जर पाहिलं तर दिलीप नाव सांगितलं पण नक्कीच बॅटर शैलेश आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतो नक्कीच समीर शेवटच्या अखरी आपण जर पाहिलं तर नक्कीच 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूमध्ये येणारी धावसंख्या ही टोटल तुमचं टार्गेट देखील असेल आणि त्यात पहिला बॉल क्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज थोडंसं शपलून पाहू शकाल उजव्या स्टीप मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र सरळ आपण जर पाहिलं तर लेग बाय स्वरूपानं एक रन्स आली आहे आणि एक रन्सच्या साह्यानं पाहू शकाल शैलेश एवढी सायकल एरवरती जाताना पाहायला मिळतोय स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज इनगाव टीमचं 31 या धावसंख्येवरती 31 रन ऑन कार्ड 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष आहे आणि 5 बॉलमध्ये येणारं टोटल धावसंख्या एक खूप महत्त्वाची देखील असेल चांगला बॉल खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल बॅट पेटण्याचा पंच केला बॅटचा फूट टहाला बलाला त्या ठिकाणी मात्र ऑनसाईडचा खेळाडू मात्र सिंगल तेपर्यंत मात्र पाहू शकाल पण इथनं अक्षरशः मात्र समीरची गोलंदाजी ती लाजबाब घडती आहे कुठल्याही प्रकारचा मात्र मोठा स्ट्रोक मारू देत नाही आहे कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त चेंडू त्या ठिकाणी हाताला जात नाही आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पण जर पाहिलं तर नक्कीच अप्रतिम तुम्ही पाहायला मिळतोय तिसरा बॉल करता तयार पूर्णच एकदा फाईट बॉल आणि मात्र या व्हाईट बॉलनं धावसंख्येची टोटल्स मात्र 1 पुढे सरकती जाते लाईन आपल्याला पण थोडंसं मात्र ब्रेक केलं होतं बॉलला आणि आपण जर पाहिलं तर थोडंसं पाहू शकाल या ठिकाणी म्हणजे पंच महेश करपट दर्शवताना लाईन ऑफ लाईन पाहू शकाल समीरच्या गोलंदाजीची त्या ठिकाणी पहिला बॉल तुम्ही जर पाहिलं तर मात्र डॉट व्हाईट बॉल पाहायला मिळाला त्यानंतर सिंगल आली पुढे शेतात सिंगल आणि चौथा बॉल देखील व्हाईट पाहायला मिळाला अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे तिसरा बॉल करता अगेन्स्ट तयार फील्ड तेवढीच सुंदर तुम्हाला पाहायला मिळते पण म्हणतो ना की शतरक्षक खूप महत्त्वाचं असतं 11 प्लेयर आज बस पाडणं मैदान शॉटमध्ये तेवढंच मदतीपर्यंत पाहायला मिळते आणि पॉईंटमध्ये असणारे खेळाडू त्यांच्याकडनं घडणारी चुकी आणि त्या चुकीला कुठेतरी निष्पाणमध्ये करण्यापेक्षा सावरणं खूप गरजेचं असतं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी माग तुम्हाला पाहायला मिळते यावेळी चांगला बॉल मात्र त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल की गोलंदाजी मागवरची गोलंदाजी तुम्ही अक्षरशः मात्र रचीत करणार हे खेळ तर पाहायला मिळते यावेळी मात्र यस नो त्या ठिकाणी नक्की डेंजर झोन एंडकडे मात्र सुखरूपरित्या उशिराने मात्र नक्कीच फेकी आली कलेक्शन होईपर्यंत धावांचं मात्र पाहायला मिळाला आणि स्कोर कार्ड मात्र या योग्यतेनं जाऊन पोचते ते मात्र 37 या धावसंख्येवरती 37 या धावसंख्येवरती 37 आत्तापर्यंत फलकावरती या षटकामध्ये असं वाटलं ते 15 ते 20 धावा येतील मात्र अक्षरशः समीरनं कुठल्याही प्रकारची चुकी घडू दिली नाही आहे आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे व्हाईट बॉल स्कोर कार्ड फलकावरती 38 या धावसंख्येवरती चला नंतर लगेच दोन्ही कॅप्टन्स जर्मन काटी आणि पाहू शकाल नक्कीच टीम अब्जे जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि काटी संघाचं कर्णधार चला लगेच आपण टॉस पण पोचायचं आहे ज्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल चांगला सुकेला पिक ऑफ द रेस बॉल मात्र त्या ठिकाणी या चुकीच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ फेकून दिला गेला आउट ऑफ द बार सिक्सर 6 धावा आणि या 6 धावांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र पाहू शकाल नक्कीच इनगाव 44 या धावसंख्येवरती समीरची गोलंदाजी पहिल्या 4 बॉल्समध्ये सुरू ठरली होती त्यानंतर आपण जर शेवटच्या 5व्या बॉलमध्ये थोडासा आघात पाहायला मिळाला आज अंतिम चेंडू जर्मन काटी आणि नक्कीच टीम अब्जे चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉसमध्ये पोहोचायचं आहे धावसंख्या फलकावरती 44 विजयाकरता 45 धावांचं संवाद सर दोन्ही कॅप्टन्स शर्मन काटी आणि त्यांच्या अभिमुखात तुम्ही पाहिलं तर नक्कीच टीम तुम्हाला पाहायला मिळते टीम जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि नाणेफेक करण्याकरता विनंती करतो विलास पाटील यांना की आपल्या शुभ हस्तेमध्ये या ठिकाणी नाणेफेक करायची आहे
नक्कीच जाऊता मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पाहू शकाल की विचार करता टोटल तुम्ही जर पाहता की 45,000 लक्ष ठेवून स्ट्राईक केली होती. नक्कीच एक जबरदस्त विध्वंसक आणि विनाशक खंडाळा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एनमध्ये होती. दरम्यान बासुमीचं करण कदम डॉन्सिंगला पत्ता हर्षद आणि गोलंदाजी मार्कवरती त्याला रोखण्याकरता निलेश टीम इंडियाकडनं पहिल्या स्पेल करता गोलंदाजी मार्क. ला बॉल काय जबरदस्त मात्र चकमक पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं करण कदमची बॅट हवेमध्ये फिरते ना त्याच पद्धतीने तुम्ही जर पाहिलं ना तर अक्रमिकता पाहायला मिळते आहे. जेवढ्या वेगानं आणि त्याच वेगानं तुम्ही जर पाहिलं तर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. यावली लाजबाब आउटस्टँडिंग डिलिव्हर काय जबरदस्त फटका सजवलाय फेकून दिला मिड विकेट वरनं आउट ऑफ द पार सिक्सर 6 धावा. या करता हा खेळाडू ओळखला जातो. बॅकपट खडे खडे या खेळाडूमधनं खूप सारी क्षमता खूप सारं मत कॅपेबल आहे खेळाडूकडे. यावेळी पॉईंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला खूप चांगल्या पद्धतीने बॅकपटला जाऊन बॅटचा एज तुम्ही पाहू शकाल. एक सिंगल फक्त येते एक सिंगल मात्र हर्षद सारखा खेळाडू नॉन सायकल एनवरती येतोय. षडक तुम्ही जर पाहिलं तर प्रगती पथावरती पहिल्या पंचाच्या भूमिकेत पाहू शकाल. नक्कीच सुप्रीत जाधव आणि महेश करपड पाहायला मिळतात. ठाणे पालघर क्रिकेट अधिवेशनाच्या माध्यमातील स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला 2025 मध्ये पाहतोय. आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच नित्यसाई कलंबोन चषक या स्पर्धेचे मत करत असताना पहिलं आयोजन हे तुमच्या भेटीला. पहिला बॉल डॉट दुसऱ्या वरती षटकार तिसऱ्या वरती सिंगल 7 रन ऑन कार्ड विचार करता 45 बनवायचे आहेत. हर्षद यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता. मग त्या ठिकाणी परफेक्ट थोडंसं बॉलला मुवमेंट केलं गेलं थोडंसं अक्षरशः मात्र तिथनं थोडंसं की टर्न ऑफ द गेम सरळ पद्धत चेंडूला थोडंसं कट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज निलेशकडनं. छत्रपती शिवाजी महाराज इनगाव छवरदमध्ये जय बजरंग चिंपीपाडा. ज्यावेळी याच्या टायमिंग त्यामध्ये डीपमध्ये सेफ झोनमध्ये एक सिंगल येते एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर फलकावरती 8 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम बॉल वाडा काय ट्रॅक ऑफ द शॉट सुंदर शेंडू पद्धत नक्कीच पाहायला मिळत आहे. जबरदस्त टी पॉईंट मध्ये परत अक्षरशः थर्डमॅन बॉन्डीला केले करणारा फटका पाहायला मिळाला. क्लास ड्राईव्ह 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पहिल्या षटकमध्ये कंप्लीट झाले दुसऱ्या पूर्वार्धातील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 12 या धावसंख्येवरती. आता इथनं तुम्ही जर पाहिलं तर विचार करता 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 33 धावा विचार करता. सुनील आपला गोलंदाजी मागवरती पाहतोय. विचार करता इथं पण पाहिलं तर 12 चेंडू आणि 33 धावांचं टार्गेट. हर्षद आणि करण कदम एवढं जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. क्रीडांगणाचं मत उज्ज्वल पाहत असताना कारण जोपर्यंत करण कदम आहे तोपर्यंत मी म्हणेन की या मॅचला अक्षरशः मात्र शेवटच्या बॉलमध्ये देखील कॅनॅक्ट घेणारी ही खूप मोठी त्याची कॅपेबिलिटी राहिली आहे या टेनिस विश्वामध्ये.
आणि तेच मदत करत असताना यावेळी हर्षद स्ट्रायकर एनबती सुनील कोलदे म्हणजे 12 चेंडूमध्ये 33 बनवायच्या प्रतिपूर्णांक पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र 16.50ची सरासरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यावेळी व्हाईट बॉल धावसंख्या मात्र अतिरिक्त स्वरूपानं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू मात्र बुलटता पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीनं यावेळी मात्र लेग्स पत्ता पाहायला मिळाला. थोडंसं मात्र मिठॉनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता हर्षदचा आणि त्या ठिकाणी एक अप्रतिम बॉल नक्की पाहू शकाल की स्पीड खूप चांगलं होतं. व्हाईट बॉल आलाय धावसंख्या मात्र फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 13 या धावसंख्येवरती. 12 मध्ये 32 बनवायच्या आहेत. यावेळी पाहायला मिळतोय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी आपल्याला एवढी सुंदर पाहायला मिळते या की मनातलं धैर्य आणि मात्र निस्ता जर असेल ना तर पारंपरिक नक्की करता देखील येतं मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच पद्धतीनं आत्तापर्यंतची गोलंदाजी जी पाहिली तर पहिला चेंडू वाईट जरी आला त्यानंतर स्वतःमध्ये केला बदल आणि अक्षरशःमध्ये तो चेंडू डॉट करताना पाहायला मिळाला. त्यामुळे व्हाईट बॉल पुन्हा बॅक टू बॅक दोन्ही चेंडू मात्र व्हाईट दिली की धावसंख्यामध्ये पुरेसे गुण जाऊन बसलेले मात्र 14 या धावसंख्येवरती. अकरा चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. त्याच पद्धतीने होत नाहीये. हर्षदने आपली ऑन साइडला मात्र कल्पेश त्या ठिकाणी सेलला खरते कॅरी विकेटचा बदल खेळाडू बाद फर्स्ट विकेट डाऊन. नवीन बॅटर कल्पेश थोडी मात्र चेंडूवरती पाहू शकाल बॅक टू बॅक विकेट्स. पहिला चेंडू मात्र ऑन साइडला झेल कॅरी दुसऱ्यावरती मात्र राईट ऑन द टार्गेट फर्निचर त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं गेलं. त्यानंतर नक्की नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये काही जबरदस्त पाहू शकाल नवीन बॅटर सुनील मात्र मैदानाच्या आतमध्ये कारण कदमला साईड देणं आता गरजेचं आहे कारण इथनं आता समीकरण खूप कठीण पडत चालत आपली टीम चिंपीपाड्याकरता आणि त्याकरता विध्वंसक आणि विनाशक करणारा खेळाडू म्हणजे एकच त्यांच्याकडे अस्त्र उरला मेन अस्त्र आहे तोच मात्र त्या टीमचा वसा आहे करण कदम. या मॅचला पलटू शकेल या मॅचला बदल देऊ शकेल आणि या मॅच चित्र पलटणारा खेळाडू आहे. तर या ठिकाणी मी तारीफ करेन सुनील गोलंदाज काय जबरदस्त इनगाव काढलं बॅक टू विकेट डाऊन आणि हॅड्रिक या मॅचमध्ये हॅड्रिक बॉल करता तो तयार आहे. नवीन बॅटर मात्र त्याच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये सुनीलच्या विरोधात सुनील जय बजरंग चिंबीपाडा थोडंसं प्रेशरमध्ये पाहायला मिळते या बॅकफुट जात असताना पाहू शकाल कारण 18 मध्ये बनवायच्या 45 जमा तसं की आतापर्यंत 14 आली आहे. चांगला स्ट्रोक केलाय शेडू होतं नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतं या स्क्वेअर टीमचा खेळाडू त्याला फील्ड केल्याबद्दल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाबांना स्वतःच अकाउंट त्या ठिकाणी ओपनिंग केलं गेलं आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन ते 16 धावसंख्येवरती आहे. आतापर्यंत या षटकातील चेंडू मात्र फेकून झालेत 4 धावसंख्येची टोटल तुम्ही जर पाहिली ती 16 आली आहे. विचार करता मात्र 45 इथनं बनवायच्या होत्या. येणाऱ्या मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. सायकल पाहू शकाल नक्कीच सुनील सारखा खेळाडू
यावली सुनीलच्या बॅट मधनं फेकून दिलाय बॉलला. संघर्षाच्या संगनात शंख फुगली या चिंबी फडानं मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड फलकावरती 22. आता तर खऱ्या अर्थानं मातला मजा आणणार आहे. यावली शेडू भावावर मिस टायमिंग स्वतःच्या फालतूमध्ये सुनील झेल करील का कॅरी. लाजबाब झेल फेक हिटचा बतन खेळाडू बाद. थर्ड विकेट डाऊन. सुनीलला देखील परतावा लागेल षटक. मात्र या ठिकाणी पाहिलं तर कपिल सारे ते मध्ये दुसरं धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती मात्र फक्त 22 जातात. इथनं विजय करता 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 6 चेंडू 23 धावा. दोन संघांमधला संघर्ष सोबत हाराबारीला पाहायला मिळतोय. कारण इथनं दूर मात्र धुरंधर खेळाडूमधला एक जंग आणि दोन धुरंधर खेळाडूमधला आमने सामने. एका साईडनं करण तर एका साईडनं कल्पेश. इनगावकडनं हार्ड बॅटर हार्ड गोलंदाज म्हणून वर्तमानानं हा खेळाडू कल्पेश बॉलिंग मागते करण कदमच्या विरोधात. आणि 6 मध्ये तर इथनं करण कदमला तोच खेळ पुन्हा दाखवावा लागेल जो अनेक वेळा केलाय. 6 मध्ये बनवायच्या 23. त्याकरता मात्र त्याच्याकडे खूप सारी स्ट्रॅटर्जी आहे, खूप सारा चांगला स्टॅमिना आहे. आणि या मॅचला मात्र देणारा बिग बॅटर म्हणून भिवंडी टेनिस बॉलमध्ये खेळाडू शोधला का तोच मात्र करण कदम कल्पेशच्या विरोधात. पहिला बॉल यावली मात्र थोडंसं खिचून मारला गेलाय. इसता कबरमध्ये धाव घेतली नाही. यालाच म्हणतात स्वतःवरती विश्वास. आणि त्या विश्वासाच्या जोरावरती मात्र आता टीम आपली संकटात आहे. आणि त्या संकटाला मध्ये पाहू शकाल की इथनं 5 मध्ये आता थर्ड अंपायर घेतलाय. तर केस आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी मध्ये एक रिव्ह्यू तो दिला जाईल. ती मात्र की इनगावला जाऊयात आपण थर्ड अंपायरच्या दिशेनं. नॉट आउट सवरता मागच्या दिशेनं. आता 5 मध्ये बनवायच्या 23. संघर्ष थोडासा मात्र वाढला गेला, तीव्रता वाढली गेली आहे. संकट थोडंसं मात्र की टीम चिंबी पाड्यावरती पाहतोय. कारण इथनं मात्र या मॅच मध्ये क्रमांक 5 मध्ये बनवायच्या 23. यावेळी आपण की नो चेंडू लाइन ऑफ लाइन्सच्या विरोधातला आणि फ्री हिट्स अवेलेबल. कैसे भी खेलो, आड़े खेलो टेढ़े खेलो, आपकी है मर्जी, लेकिन रनआउट होना नहीं यहाँ पर. तर 5 मध्ये बनवायच्या तर इथनं पाहू शकाल 22 धावा. कल्पेश की करण की कल्पेश इनगाव की चिंबीपाडा. दोघांमधला एक अप्रतिम क्वालिटी क्रिकेट दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो सर्व प्रेक्षकांना. सर्वांच्या नजरा मात्र मॅचकडे लागल्या गेल्यात. कारण एका साईडने सुपर डुपर ही मॅच पाहायला मिळते. मात्र यावेळी सरळ चेंडू निघून जाईल. फाईन बॉडीला दन करतोय मात्र क्लिअर. चौकार 4 धावा. आता बनवायच्यात मात्र 18. 4 चेंडूने 18 धावा. कल्पेश आणि करण कदम यांच्यामधला संघर्ष तीव्रतेने वाढला गेलाय. पण दरात छात्री पाहायला बोलतोय कारण विचार करता 45 बनवायच्या होत्या.
दुपारी सत्रामध्ये आपण पाहू शकाल ऊन देखील तेवढं पडत असताना थोडी मात्र आता संध्याकाळी सत्रामध्ये हवा जाणवतीये, स्पर्श करतीये. आपण पाहिलं तर नक्कीच 4:45 वाजता आहेत. या स्पर्धेतील काही क्षण मात्र बाकी आहे आणि या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर काही मात्र सेकंद, काही तास मात्र बाकी आहेत. पहिल्या ओव्हर्समध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहता नक्कीच 10 आल्या, 3 विकेट्स देखील पाहायला मिळाल्या. सुनील अक्षरशः त्या मॅचला थोडंसं मात्र टर्न घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र मिस्टामिंग स्टोक्स चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूगाडी मात्र शतरक्षक सोदा फॉलो थ्रूमध्ये. करण कदम एक मात्र अखरी उमेद होती, ती पण मात्र इथनं परतीच्या प्रवासाला कपाटच आहे. आता मॅचमध्ये थोडंसं मध्ये कल्पेटचा धबधबा राहिला. कल्पेशा खेळण करताना कर्तृत्वाची परिभाषा, प्रयत्नाचा परार्थ आणि शौर्याची सर्वता सर्व पातळीला 3 अक्षरानं दर्शवली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटमध्ये उपचार तर राहिली आहे, कारण इथनं मध्ये पाहिलं तर इथनं मात्र 3 मध्ये बनवायच्या आहेत. 18 धाबा. चला जरा स्पीडअप करा, बी फास्ट. त्यानंतर लगेच 4 मध्ये काठी शेवटी पाहू शकाल नक्कीच जीबी स्पोर्ट्स ऑब्झर्व इन द टॉच अँड टीम रोहित लगेच पाहायला मिळेल गोलंदाजी पाकपत्ती असताना. कल्पेश थोडंसं बद्दल यावेळी पाहायला मिळतं नवीन बॅटर सायकल येत असताना. यावेळी वाढ अस्मानी डोला, काही जबरदस्त पद्धत होतं बॉल मध्ये. टायमिंग होतं त्या ठिकाणी लाजबा बेमिसाल टायमिंग बॉलला उडवलाय. आउट ऑफ द बार, षटकार, 6 धाबा. षटकार होता उशिराने आला, धावसंख्येची आवश्यकता होती. मात्र यावेळी मॅचला ऑन ठेवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. मात्र यावेळी अलंद कार्पेट ऑन साईडला एक सिंगल तहड मात्र जास्त काय मिळणार नाही आहे. कल्पेशची गोलंदाजी 6 चेंडू ज्या ठिकाणी 23 धावांची आवश्यकता असतं. अक्षरशः मात्र गोलंदाजी पाकपत्ती आला त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर नक्कीच 2 चेंडू खराब देखील हाताळले गेले, एक षटकार एक चौकार देखील आला. मात्र अक्षरशः शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळाली आणि स्कोर कार्ड फलकावरती जय बजरंग चंबी पाडा 34 वरती मात्र स्थिरावली गेली अंतिम बॉल. हा देखील मात्र षटकार, 6 धाबा. आपण पाहिलं तर थोडं पाहू शकाल की 8 धावले तर नक्की ज्या ठिकाणी 5 धावेनं पराभव. 40 रन्स लावल्या गेल्या 18 बॉल्स मध्ये, मात्र 5 धावांनी पराभव या ठिकाणी पाहू शकाल. दोन्ही टीम्सला हँडशेक करून घ्या आणि नो डाऊट ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निश्चित आपण पाहिलं तर मिस्टर